जो 30-40 साल पहले चूंकि वो रेवेन्यू जो उनके ड्यूज है वो नहीं भर पाए, इसलिए क्लास 2 की हो गई थी, उनको क्लास 1 की करके किसानों को वापस करने का फैसला हमारी सरकार ने लिया है। लालू प्रसाद यादव असं म्हणतात, कारण की ज्या पद्धतीने बीड पोलीस स्टेशन मध्ये कॉट नेतात आहेत, त्या संदर्भात आमदार ट्विट करतात आहेत, तुमच्या पाठी असलेले सुरेश धस देखील या सगळ्या संदर्भात सातत्याने आवाज उठवतात। विरोधक म्हणतात की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा? असं आहे, न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे। पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत, त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत, पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही आहे। सर, लालू प्रसाद यादव म्हणतात की सारे डिलेशिप पे बुलाकर हम विजय जी को गले लगा लेंगे। बदललेली भूमिका बनावी त्यांची। असं आहे, कितीही लालूजींनी स्वप्न पाहिले तरीही ते मुंगेरी लालचेच हसीन सपने राहणार आहे, ते स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही। लालू जी ने कितने भी सपने देखे तब भी वो मुंगेरी लाल के हसीन सपने ही होंगे, वो पूरे होने वाले नहीं है।